डॉक्टर संपदा मुंडे ही स्वतःचं काम चांगल्या पद्धतीने करत असताना तिला एक रिपोर्ट बदलण्यासाठी काही लोकांकडून दबाव आणला जात होता। तर या दबावाच्या माध्यमातून तिने जे वरिष्ठांना तक्रार केली, परंतु त्याचं झालं काय की जे परळीचे PSI आणि त्यांचे घरमालक यांनी ज्या पद्धतीने अमानुष प्रकरण त्या महिलेबरोबर किंवा त्या डॉक्टरांबरोबर केलं, याच्यावरून हे दिसतंय की वातावरण जे आजचं जो वातावरण आहे हे किती असुरक्षित आहे। एकीकडे आपण म्हणायचं की लाडकी बहीण, एकीकडे आपण म्हणायचं की लाडकी बहीण आणि दुसरीकडे लाडकी बहीणच सुरक्षित नाहीये। तर मला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे की एकीकडे आपण म्हणताय की देश सुरक्षित हाथों में है, इथं ना महिला सुरक्षित आहे, ना डॉक्टर सुरक्षित आहे, ना कोणता समाज सुरक्षित आहे। तर आपण ह्या गोष्टीला करताय काय? तर आमची सगळ्यात पहिले ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्रीला मागणी आहे का या जे नराधम आहे ज्यांनी त्या महिलेवर किंवा डॉक्टरांवर जे 4 वेळेस बलात्कार केला आणि त्यांनी जे दुसरा जो घरमालक आहे त्यांनी जे मानसिक छळ केला, यांच्यामुळे तिने आत्महत्या केली, तर यांना फाशीशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा असू शकत नाही। तर आमची विनंती आहे की यांना तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून यांना फाशीची शिक्षासाठी पूर्ण प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी करावेत। मुख्यमंत्री जेव्हा सांगतायत का हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे, तर त्यांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की इथं ना महिला सुरक्षित आहे, ना मुस्लिम सुरक्षित आहे, ना दलित सुरक्षित आहे, ना ख्रिश्चन सुरक्षित आहे। नेमकं या राज्यामध्ये सुरक्षित तरी कोण आहे? अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।